आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। शहरातील शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत प्रतिमेला गोल गालबोट लावणारे धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। एका मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली आणि यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत लज्जा उत्पन्न करण्याचं वर्तन केलं। आणि हा तरुण गौरव मनोज आहुजा असून त्याच्या वडिलांच्या नावावर गाडीची नोंदणी आहे। त्या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश आहुजा यांना ताब्यात घेतलंय आणि या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे। एका सुशिक्षित घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणे आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणे अतिशय निंदनीय आहे आणि विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे। सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही। माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे, हे उद्गार आहेत मनोज आहुजा यांचे, जे स्वतः या प्रकरणात जबाबदारी स्वीकारत आहेत। आणि हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। एका शहराच्या शिस्तीचा असा भंग करणं आणि सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य वर्तन करणं हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत। पोलिसांनी या मद्यधुंद माजुरड्यावर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। तत्पूर्वी पोलीस अधिकारी यांनी सांगितलं आहे की पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे केल्याचे दिसून आले। सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यामुळे त्या तरुणावर गुन्हा दाखल झालेला आहे। 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी शोधपथके रवाना झालेली आहेत आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।